भाजपाकडून मध्यरात्री जवळपास 75हून अधिक एबी फॉर्मचं वाटप करण्यात आले। मुंबई महापालिकेसाठी भाजपाकडून थेट उमेदवारांना संपर्क साधण्यात आलाय। बंडखोरांना गाफील ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। बंडखोरांना शांत करण्यासाठी कमी कालावधी असल्यानं ही भाजपची रणनीती आहे। नाराज असलेल्या बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी आमदारांवर सोपवण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर यांच्याकडून। मनोज, आपण पाहतोय भाजपची ही नवी रणनीती समोर येते। नाराज असलेल्या बंडखोरांना शांत करण्यासाठी याची जबाबदारी आमदारांवर असेल, काय अधिक तपशील? बरोबर अंकिता, आपण इथं महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्याच्यावरती भाजपकडून यादी कधी जाहीर होणार हे आपण बघितलं, सर्वांची लक्ष या ठिकाणी होतं। पण आता भाजपकडून मध्यरात्री जवळपास 75हून अधिक एबी फॉर्मचे उमेदवारांना वाटप करण्यात आलेले आहे। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपकडून थेट उमेदवारांना संपर्क करण्यात आलेला आहे आणि उमेदवारांना संपर्क करत थेट एबी फॉर्म त्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आलेला आहे। भाजपकडून बंडखोरांना गाफील ठेवण्याकरता हा या ठिकाणी प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला गेला आहे आणि दरम्यान बंडखोरांना शांत करण्यासाठी कमी कालावधी असल्याने भाजपकडून ही रणनीती या ठिकाणी भाजपकडे आखण्यात आलेली आहे। तिथंच नाराज असलेल्या बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी देखील आमदारांवरती दिली आहे आणि काल देखील मोठी बैठक झाली। या बैठकीमध्ये महत्वपूर्ण ही चर्चा या बैठकीमध्ये झाली आणि आपण बघतो 75हून अधिक एबी फॉर्मचे वाटप हे आता उमेदवारांना करण्यात आलेले आहे आणि त्यांना थेट संपर्क आपण बघतो भाजपकडून करण्यात आलेला आहे। त्यांच्या हातात थेट आपण बघतो या ठिकाणी एबी फॉर्म सपोर्ट करण्यात आलेला आहे। पण आपण बघितलं तर भाजपकडून या ठिकाणी युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे। भाजपकडून युवा मोर्चा अध्यक्ष तेजेंद्र सिंग चव्हाण यांना देखील वॉर्ड क्रमांक 47 मधून रिंगणात उतरण्यात आलेलं आहे। तसंच जे माध्यम प्रमुख आहेत नवनाथ बन यांना देखील या ठिकाणी 135 विभागामधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। तसंच आपण मित्र माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांना वॉर्ड क्रमांक 9 मधून तर माजी नगरसेवक जितेंद्र पटेल यांना वॉर्ड क्रमांक 10 मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। तसंच आपण किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या यांना देखील आपण या ठिकाणी उमेदवारी ही देण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण नवीन चेहऱ्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संधी ही भाजपला देण्यात आलेली आहे। अंकिता, धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।